कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। सॉरी सॉरी सॉरी, ते काय झालं ना, माझ्या फ्रीलच्या साड्यांमुळे मला पटापट पळताच आलं नाही। अंतराच्या फोटो समोर अंगठीचा बॉक्स ठेवलाय। हो, मीच ठेवलाय। कालच्या मेहंदीच्या फंक्शन नंतर त्या लीलाच्या आईकडून आपले सगळे दागिने मी घेऊन आले। त्या बॉक्स मध्ये अंगठी आहे का नाही ते चेक केलं का नाही कोणी? काय झालं अभिराम, का रागावलायस एवढा? त्या बॉक्स मध्ये अंतराची अंगठी नाही आहे। आम्ही तर त्यांच्याकडनं सगळे दागिने परत घेतले, किंबहुना सगळ्यात पहिल्यांदा तो अंगठीचा बॉक्सच घेतला। कारण माहिती आहे ना आम्हाला तुला ती अंगठी किती महत्वाची। तरी त्या बॉक्स मध्ये अंगठी आहे का नाही ते चेक केलं गेलं नाही, हो ना दुर्गा? काय एजे, एवढं सगळं त्या अंगठीवरून झाल्यानंतर ते अंगठी ठेवून घेतील असं वाटलं नव्हतं मला। आय एम सॉरी। अंगठी नाहीये आजी? देवी आई, ते साळुंखेनं सुनवून ना मला खूप बरं वाटतंय। अगं पण मी जे काय छाती ठोकपणे म्हणाले मी कर्ज फेडीन, कसं जमणार आहे मला? माझ्याकडे काहीच काम नाही। म्हणजे मी ऑडिशन्स देते की नाही, खूप देते ऑडिशन, पण त्यातलं एकही काम मला मिळत नाही। कसे पैसे कमवू अगं मी? देवी आई, आता तूच काहीतरी चमत्कार कर ज्याने मला हिरोईन बनण्याचा फोन येईल। हाँ प्लीज 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 प्लीज। क्या बात है, तू खरंच ग्रेट आहेस ग। म्हणजे मी प्रार्थना केली काय आणि तू लगेच मला फळही दिलंस। ह्याला काय अर्थ आहे? अगं मला ऍक्टिंग साठीचा फोन हवा होता, हा खडूस अंकलचा फोन। आता कशाला करत असतील ते मला फोन? नाही, पण मी काही उचलणार वगैरे नाही। हा उगाच माझा दिवस चांगला चाललाय ना, तो पण सगळा वाईट कटच करते। ताई, मी ना ठरवलंय उद्यापासून केकच्या जास्ती ऑर्डर्स घेणार आहे आणि ना बेकरीत पेस्ट्रीज पण जास्ती फ्लेवरच्या ठेवणार आहे। खूप वाढवायला हवा ना, त्या साळुंखेचं कर्ज काही करून आपल्याला फेडायचंय। अगं निदान तुझ्याकडे हे काम तरी आहे, माझ्याकडे बघ काहीच नाही। चला ताई, फोन वाजतोय, बाजू दे। अगं उचल ना, नाही तर बंद होईल। मग होऊ दे ग बंद। अगं कामाचं असेल। कामाचा नाही, ते एजंटचा आहे। एजंटचा? कशासाठी? मला काय माहिती कशाला। अगं मग उचल ना, उचलल्याशिवाय कसं कळेल? माझा चांगला दिवस चाललाय रे, उगाच फोन उचलला ना तर तो पण वाईट जाईल। मी ना कट करून टाकते, थांब। अगं हा तर अननोन नंबर आहे। अगं बघत काय बसलेस, उचल ना। हॅलो हॅलो लीला मॅडम? हा, कोण बोलतोय? मॅडम मी ढेंबे बोलतोय। कोण ढेंबे? मी टॅलेंट मॅनेजर बोलतोय। एका ऍड फिल्मच्या शूट साठी तुम्हाला कॉल केलाय। तुम्ही जे ऍड एजन्सी मध्ये फोटो दिले होते ना, ते सिलेक्ट झाले। येस, आता निदान मला कॅमेरा समोर जाण्याची संधी तरी मिळेल। पण लीला, उगाच वळून जाऊ नकोस हा। हे काम तुला पैशांसाठी हवंय हे विसरू नकोस। हो ठीक आहे, पण कसलं शूट आहे? हे बघा, ते आता सांगणं शक्य नाही, तुम्ही इकडे आल्यानंतर तुम्हाला कळेल। ठीक आहे ठीक आहे, मला सांगा कसली ऍड आहे, कुठे शूट आहे, पेमेंट किती आणि किती वाजता पोहोचायचंय? हे सगळं बोलत बसायला ना माझ्याकडे वेळ नाही। तुम्हाला लोकेशन पाठवतो, आजच शूट आहे आणि लगेच निघा तुम्ही। आज?
हे बघा तुम्हाला शक्य नसेल ना, तर मी दुसऱ्या मॉडेलला फोन करतो. नाही 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 आहे ना, आहे, सगळं शक्य आहे. तुम्ही काही काळजी करू नका. तुम्ही फक्त पत्ता द्या, मी पोचते ना. आणि हे बघा, मी ना माझीच येईन त्या पत्त्यावर. पिकअप अँड ड्रॉपची वगैरे पण काही गरज नाही, मी येते. तसंही आम्ही तशी काही सोय केली नाहीये. बर ताई मला पण सांग ना नीट काय झालं. अगं रेऊ, आता एका टॅलेंट मॅनेजरचा फोन होता आणि तो म्हणाला की मला ऍड मिळाली आहे, टीव्हीवर दिसणार आहे. आई शपथ खरंच. हो बरं. आणि ते म्हणाले की आज लगेच शूट आहे, तर आपल्याला निघायला हवं. चल. ताई थांब थांब थांब. ताई मला ना तुझ्या या शूटची आणि ऍड्सची आता खूपच भीती वाटायला लागली. म्हणजे तुला मागच्या वेळेला आठवतंय ना, तू अशाच ऑडिशनला गेली होतीस आणि केवढा पास. या वेळेला असं काही होणार नाही ग रेऊ, कारण आता ना माझं नशीब जोरावर आहे. लग्न काय कॅन्सल झालं, ऍड काय मिळाली आणि आता खूप पैसेही मिळतील. 1 मिनिट, म्हणजे हे लग्न कॅन्सल झालंय याचा आनंद झालाय ना तुला? मला माहिती होतं तुला हे लग्न करायचंच नव्हतं. खरं सांग. गप गप, ते सगळं जाऊ दे का आता, त्यावर मला बोलायचं नाही. तू चल, मला घरी जाऊन रेडी व्हायचं. चल लवकर. हे सुरू हो ना ग. पार्टनर बघ ना. हे अंकल का सारखा फोन करतात? सुरू हो ना ग बाई. पार्टनर काय झालं सर? लीला मॅडम फोन उचलत नाहीयेत का? नाही बरोबर आहे, उचलला नसणारच. उचलला असता तर तुम्ही बोलला असतात ना त्यांच्याशी. सर कॅरी ऑन ना, चालू दे तुमचं. मी गप्प बसतो, म्हणजे तसा प्रयत्न तरी करतो. चाललंय यार, उशीर होतोय बाळा. हो ना ग सुरू. या अंकल मुळे ना माझी गाडी पण सुरू होत नाहीये. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.